आपण चर्चा करत होतो पर्यावरणीय प्रदूषणाची. बहुतेक आता तुम्हाला छान ऐकू येत असेल आणि स्लाइड्स आपल्या दिसतही असतील. तर या आपल्या भागात हा आपला जो ब्लॉक आहे, हा ब्लॉक नंबर 3 आहे आणि एन्व्हायरमेंटल इश्यूज आणि कन्सर्न्स असं त्याचं नाव आहे. तर ह्या सगळ्या ज्या एन्व्हायरमेंटल इश्यूज बद्दल किंवा पर्यावरणीय मुद्द्यांबद्दल आपण इथे सातत्याने चर्चा करत आलो. आठवण करून देते, कालच आपण सगळ्यांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा केलाच असेल. माझ्याकडून त्याबद्दल सगळ्यांनाच आपल्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण पर्यावरणीय प्रदूषणाबद्दल चर्चा करताना हा भाग दुसरा आहे आणि ह्या दुसऱ्या भागात आपण 3 वेगवेगळ्या प्रदूषणांच्या प्रकारांबद्दल जास्त अभ्यास करणार आहोत. आता जेव्हा आपण हा विषय अभ्यासाला घेतो तेव्हा असं लक्षात येतं की आपल्या मागच्या भागात आपण जलप्रदूषणाबद्दल जास्त चर्चा केलेलीच आहे. परंतु आज आपण हवेतील म्हणजेच वायू प्रदूषण, त्याचबरोबर मृदा प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण असे 3 भाग आज आपण अभ्यासणार आहोत. थोडीशी जर उजळणी केली मागच्या भागाची तर आपल्या असं लक्षात येईल की आपण मागच्या भागात बघितलं होतं की प्रदूषण म्हणजे काय. जेव्हा आपण कुठलाही हानिकारक पदार्थ किंवा हानिकारकरित्या जर आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास झालेला असेल तर त्या अवस्थेला आपण प्रदूषण असे म्हणतो. आणि यामध्ये नक्कीच आपण असा अभ्यास केला होता की प्रदूषण हे होतं प्रदूषकांमुळे, जेव्हा कुठलाही घन किंवा द्रव किंवा वायुरूप पदार्थ हा आपल्या परिस्थितीत मिसळला जातो आणि हानिकारक ठरतो आपल्या परिसंस्थेसाठी. तर म्हणजेच जैविक, रासायनिक आणि भौतिक बदल हे सातत्याने होत असतात आपल्या परिस्थितीमध्ये आणि त्याबद्दलचं जे हानिकारक जर काही ठराव झाले किंवा हानिकारकरित्या जर आपल्याला त्याचा त्रास व्हायला लागला, तर धोका निर्माण झाला आपल्या अस्तित्वाला, तर मात्र आपल्याला त्याला प्रदूषण झालंय असं म्हणावं लागतं. याची चर्चा आपण मागच्या भागामध्ये केलेलीच आहे. पर्यावरणीय प्रदूषणामध्ये आपल्याला कारणं जर बघायची झाली तर वाढती लोकसंख्या हे सर्वात मोठं कारण आपल्याला इथे बघता येतं. अनियंत्रित औद्योगिकरण, शहरीकरण, संसाधनांचे विविध प्रकारचे वापर आणि अतिवापरामुळे शोषण, असं आपण इथे चर्चा थोडीशी केलेली होती. त्याचबरोबर आपल्याला खाणकाम, वाहतूक आणि शेतीमधला कीटकनाशकांचा आणि खतांचा अतिरेकी वापर, अतिशयोक्त वापर, त्याचबरोबर जर आपण मृदेचं प्रदूषण बघितलं तर इथे अजून एक मोठा मुद्दा आपल्याला धरावा लागतो, तो म्हणजे अतिरिक्त सिंचनाचा. चला तर मग थोडासा जास्त अभ्यास करूया या 3 प्रकारच्या प्रदूषणांचा. सुरुवात करूया हवेतील बद्दलांबरोबर, म्हणजेच हवेतील प्रदूषणाबद्दल जास्त विचार करून, किंवा आपण असं म्हणूया की वायू प्रदूषण. अर्थात इथे वायू हा शब्द योग्य वाटत नाही, म्हणून हवेतील प्रदूषण असं आपण म्हणू शकतो. अर्थात जर प्रश्नात वायू प्रदूषणाचा विचारला असेल तर वायू प्रदूषण म्हणायला काहीच हरकत नाही. तर जेव्हा आपण वायूचे प्रदूषण किंवा हवेतील प्रदूषण असं म्हणतो तेव्हा जर हवेत काही अपायकारक कण असतील, जैविक रेणू असतील किंवा इतर काही हानिकारक पदार्थ हवेमध्ये मिसळत असतील किंवा पृथ्वीच्या वातावरणात त्यांचा भयंकर मोठा शिरकाव झालेला असेल, तर त्यामुळे आरोग्यास जर काही क्षती पोहोचत असेल किंवा त्रास होत असेल, मृत्यू ओढवत असेल, सजीवांचे बाकीच्याही काही नुकसान होत असेल, तर त्याला मात्र आपल्याला वायू प्रदूषण असं निश्चितच म्हणावं लागेल. आता महत्वाचे त्याचे जे स्रोत आहेत ते इथे तुम्हाला स्लाइडवर दिसतात. चित्रामध्ये आपल्या पुस्तिकेतलं एक चित्र आहे आणि एक बालभारतीचं चित्र आहे नेहमीप्रमाणेच. तर पुस्तिकेतल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते की आपल्याकडे काय स्रोत आहेत ह्या हवेतील प्रदूषणाचे. त्याच्यात तुम्हाला दिसते की वेगवेगळ्या प्रकारचे धूर, वेगवेगळ्या प्रकारचे विषारी वायू, जिथे प्राथमिक प्रदूषके तसंच दुय्यम प्रदूषके जिथे दिसतात तुम्हाला. त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर इथे वणवा पेटलेला दिसतो जंगलामध्ये. तर या सगळ्या व्यतिरिक्त तंबाखूचा धूर आहे, सौंदर्य प्रसाधनात वेगवेगळी, म्हणजे परफ्यूम ज्याला म्हणता येईल असा हा तराचा भाग जो असतो तोही इथे फार मोठ्या प्रमाणावर हवेतील प्रदूषण निर्माण करत असतो. वेगवेगळी क्लिनिंगची इक्विपमेंट्स आणि स्वच्छता उत्पादनं जी असतात त्याच्यामुळे हवेतील प्रदूषण निश्चितच होतं. वॉर्निश, पेंट, कागद उत्पादन हेही तितक्याच मोठ्या प्रमाणावर हवेतील प्रदूषणास कारणीभूत ठरतं. शेती आणि बुरशीनाशक, कीटकनाशक यांमुळे हवेतील प्रदूषण वाढत असतं.
बाकीच्या गोष्टी जसं तेल, विहिरी आहे, कोळसा आहे, यांचे आणि कोळशाचे आणि इतर इंधनांचे जर अपूर्ण दहन होत असेल तर त्यामुळे हे वायू प्रदूषण फारच मोठ्या प्रमाणावर हे होत असतं. आता जेव्हा आपण 1981 चा कायदा बघतो त्या अधिनियमानुसार वायू प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण अधिनियमानुसार वायू प्रदूषण म्हणजे नेमकं काय, तर वायू प्रदूषण म्हणजे वातावरणात कुठल्याही प्रकारचा घन, द्रव किंवा वायुरूप पदार्थाचं जर अस्तित्व अशा प्रमाणात की जे अस्तित्व जर धोक्यात येत असेल अशा प्रमाणात की मानवाला, सजीवांना आणि वनस्पतींना किंवा मानवतेस हानिकारक ठरू शकेल, तर अशा परिस्थितीला आपण हवेतील प्रदूषण असं म्हणत असतो. आता जर इथे मुख्य काही प्रदूषके जर बघितली, वायू प्रदूषके किंवा हवेतील प्रदूषणाची प्रदूषके जर बघितली, स्त्रोत बघितले यांचे, तर तुमच्या लक्षात येईल की अतिसूक्ष्म कण आहेत, विषारी वायू आहेत, धातू आहेत वेगवेगळे, औद्योगिक प्रदूषक आहेत, कृषी प्रदूषक आहेत, फोटोकेमिकल पोल्युटंट्स आहेत किंवा किरणोत्सारी प्रदूषके आहेत. म्हणजे आता हे जर वर्गीकरण आपण अभ्यासाचं झालं तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्याच्यामध्ये काही नैसर्गिक प्रदूषके आहेत आणि काही मानवनिर्मित प्रदूषके आहेत. तर जसं तुम्ही बघत असाल इथे तर अतिसूक्ष्म कण जे आहेत, जसं काजळी आहे, धूर आहे किंवा डांबर आहे, आता त्याचप्रमाणे घरगुती कचऱ्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणावर वायूतील प्रदूषण किंवा हवेतील प्रदूषण हे होत असतं, सातत्याने होत असतं. आता त्याचबरोबर जर आपण पुढे जाऊन बघितलं तर विषारी वायू जे आहेत, तर विषारी वायूंमध्ये कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर ऑक्साईड याचा आपण थोडा खोलवर अभ्यास पुढच्या स्लाइडमध्ये करूयात. परंतु ह्यांच्यामुळे आणि त्यांच्यामुळे जी दुय्यम प्रदूषके तयार होतात, त्यांच्या संयोगांमुळे जी दुय्यम प्रदूषके तयार होतात त्यांच्यामुळे हे विषारी वायू आपल्याला आरोग्यास हानिकारक ठरू शकतात. त्याचप्रमाणे जर शिस, लोह, जस्त, क्रोमियम यांचा जर अभ्यास केला तर हे धातू जर हवेत मिसळत असतील, त्यांचे बारीक कण हवेत मिसळत असतील तर त्यामुळे सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर हे प्रदूषण होत असतं. औद्योगिक कारखान्यांमधून होणारं मोठं प्रदूषण हे हवेच्या प्रदूषणाला कारणीभूत निश्चितच ठरत असतं. शेतीत जी लागवड करताना वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके, कीडनाशके, तणनाशके, बुरशीनाशके आणि जी खतं वापरली जातात त्याच्यामुळेही आपण जेव्हा स्प्रे करतो या खतांचा किंवा या बुरशीनाशकांचा, तेव्हा हवेत प्रदूषण हे होत असतं. सगळ्यात याच्यातलं भयंकर जे आहे ते किरणोत्सारी प्रदूषक, आणि यामुळे किंवा अणु चाचणीमध्ये किंवा समजा काही अपघातामुळे जर याचा विसर्ग झाला तर त्यामुळे होणारं नुकसान हे भयावह असतं. आणि चेर्नोबिल हे त्याचं फार मोठं उदाहरण आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर आता पुढे जाऊया. म्हणजेच आपण दोन प्रकारची जी प्रदूषके बघणार आहोत त्यानुसार आपण असाही भाग बघू शकतो की हवा जर प्रदूषित असेल तर मानवावरच नाही तर वनस्पती आणि प्राणी यांच्यावरही सातत्याने परिणाम होत असतो. बालभारती आपल्याला याबद्दल फार सुंदर तक्ता देतात आणि ते म्हणतात की वनस्पतींची पर्णछिद्र बुजल्यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया जर मंदावली तर त्यांना अन्न पुरवठा होणार नाही आणि वाढ खुंटून ही पिवळी पानं गळून पडतील ती आणि वनस्पतींचा तिथे नाश किंवा ऱ्हास होईल. त्याचप्रमाणे जर आपण प्राण्यांवरचे परिणाम बघितले तर इथे तुम्हाला दिसून येते की श्वसनावर विपरीत परिणाम होऊन डोळ्यांचा अतिशयोक्त दाह हा प्राण्यांना सहन करावा लागतो हवेचं जर प्रदूषण जास्त असेल तर. आता ह्या मोठ्या तक्त्यात आपल्याला असं दिसतंय की हवा प्रदूषणाची जी कारणं आहेत ती काही नैसर्गिक कारणं आहेत तसंच काही मानवनिर्मित कारणं आहेत. चित्रातही हे दोन प्रकार आपण इथे समाविष्ट केलेले आहेत. ज्वालामुखीय उद्रेकामुळे वायुरूप आणि द्रवरूप जे घन पदार्थ किंवा घन पदार्थ जे बाहेर पडतात त्यांच्या वातावरणात मिसळण्यामुळे आपल्याला हवा प्रदूषण हे फार मोठ्या प्रमाणावर सहन करावं लागतं. हायड्रोजन सल्फाइड आहे, सल्फर डायऑक्साइड आहे, कार्बन डायऑक्साइड आहे, अमोनियम क्लोराईड आहे, हायड्रोजन आहे, बाष्प आहे, धुळीत करणे, हे सगळं हे ज्वालामुखीच्या उद्रेकातून आपल्याला बघायला मिळतं. त्याचप्रमाणे काही वेळा भूकंप आहे जिथे विषारी वायू बाहेर पडतात, पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणावर हवेत मिसळली जाते, तर याच्यामुळेही हवेचे प्रदूषण हे फार मोठ्या प्रमाणावर होत असते. वादळं जी आहेत त्याच्यामुळे धुळीची वादळं किंवा वाळवंटीची असतात ती वादळं फार मोठ्या प्रमाणावर इथेही आपल्याला केर कचरा, माती, पराग, कण आणि सूक्ष्मजीव हे सातत्याने हवेत मिसळत असतात, उडत असतात, त्यांचे वहन एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये होत असतं.
आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं की जंगलातल्या वणव्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड यांचा समावेश झाल्यामुळे वातावरणाचा प्रदूषण हे फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतं. आता जर मानवनिर्मित कारणं जर बघायची झाली तर इंधनांचा वापर फार मोठ्या प्रमाणावर वापर, अतिरेकी वापर असंही म्हणता येईल. त्यामुळे कोळसा, लाकूड, एलपीजी, डिझेल, पेट्रोल यांच्या सगळ्यांच्या वापरामुळे आपल्याला हे मोठ्या प्रमाणाचं प्रदूषण बघायला मिळतं. औद्योगिकीकरण किंवा कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या वेगवेगळ्या धुरांच्या आणि वायूंच्या संयुगांमुळे आपल्याला इथे प्रदूषण झालेलं दिसून येतं. ऊर्जा निर्मितीसाठी जर अणु ऊर्जेचा वापर केला जात असेल तर तिथे युरेनियम, थोरियम, ग्राफाइट, प्लुटोनियम ह्या सगळ्यांचा किरणोत्सर्जन होऊन जर तिथे त्रास होत असेल तर ही फार मोठा हानिकारक ही मोठी फार हानिकारक गोष्ट आपल्याला इथे निश्चित दिसून येते. आता या इथे जर बघितलं तर वायू प्रदूषणाचे काही फार भीषण परिणाम आपल्याला इथे या तक्त्यात दिसून येतात. या तक्त्यामध्ये आपल्याला दिसेल की पर्यावरणावर जे परिणाम सातत्याने होत असतात त्यामध्ये जर वनस्पतीच्या हानीस प्रवृत्त ठरणारे किंवा कारणीभूत ठरणारे जर आपण इथे प्रदूषके बघितली तर त्याच्यात सल्फर डायऑक्साईडचं नाव सगळ्यात पहिलं घ्यावं लागेल. माणसावर तर त्याचा परिणाम होतोच आहे, म्हणजे हृदय, फुफ्फुसांचे वेगवेगळे रोग, त्याचबरोबर त्रासदायक ठरतं ते डोळ्यांना, त्याचप्रमाणे श्वसनाचे काही विकार इथे उद्भवू शकतात. याचबरोबर तुम्ही जर वाचलं असेल किंवा आपण काही पुढच्या स्लाइड्स मध्ये त्याचा अभ्यास नक्कीच करूया तर आम्लपर्जन्य म्हणजे ऍसिड रेन जी होते त्यात ते कारणीभूत ठरतं नायट्रोजन ऑक्साईडच्या अस्तित्व. म्हणजे हवेत जर नायट्रोजन ऑक्साईड जास्त झाला असेल तर आम्लपर्जन्य किंवा ज्याला आपण धातूचं संपूर्ण धातूचा ऱ्हास होऊन त्याच्यावर जर गंज लागणे असं आपण ज्याला म्हणतो तो गंज लागलेला फार मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे दिसून येतो. प्रकाश परिवर्तित होऊन हवामानावर परिणाम करणारे धूर, धुके आणि तुम्हाला जर नवीन शब्द माहिती असेल त्याचा तर स्मॉग म्हणजे स्मोक प्लस फॉग अशा पद्धतीने आपल्याला इथे त्याचा सगळ्याचा अभ्यास हा निश्चित करावा लागतो. आता जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरलेले जे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, ओझोन या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा आपल्याला ओझोन आणि बाकीच्या हवामान बदलामध्ये करावाच लागतो. मात्र जर चुकून आपल्या वातावरणात किंवा हवामानाच्या किंवा हवेच्या संबंध कंपोजिशन मध्ये किंवा संरचनेत म्हणता येईल तिथे जर आपल्याला शिस मिसळत जात असेल किंवा मिसळलेलं दिसत असेल, जे शिस वाहनांच्या धुरामुळे आपल्या वातावरणात हे पसरत असतं आणि त्याचा परिणाम मात्र रक्ताभिसरण संस्था आणि मानवी मज्जा संस्थेवर हा होत असतो आणि हे निश्चितच फार गंभीर आहे आणि त्याची आपण काळजी ही नक्कीच घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तिथे तर कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड या प्रकारची जी जागतिक तापमान वाढीस कारणीभूत ठरलेली जी प्रदूषके आहेत त्यांचा जर मानवी जीवनावर होणारा परिणाम किंवा मानवाच्या शरीरावर होणारा परिणाम जर आपण बघितला इथे तर तुमच्या लक्षात येईल की ऑक्सिजन हा शरीराला किंवा प्राणवायू हा शरीराला कमी पडतो या सगळ्या प्रदूषकांमुळे. त्याचप्रमाणे हृदय किंवा रक्ताभिसरण संस्थेचे विकार हे आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर उद्भवलेले दिसून येतात. अर्थातच या सगळ्याचा दुष्परिणाम हा सर्वात प्रथम आपल्याला अगदी छोटी नवजात बालकं, छोटी मुलं, 1 वर्षाच्या आतली मुलं, गरोदर स्त्रिया आणि म्हातारी माणसं म्हणजे ज्याला आपण व्हल्नरेबल कम्युनिटी म्हणतो त्या सगळ्यांना हा फार मोठ्या प्रमाणात फार जास्त चटकन असा हा होत असतो. जर आपण काही इथे आणखीन जास्त खोलात जाऊन अभ्यास करायचा ठरलं तर तुम्ही बघू शकता इथे की कार्बन डायऑक्साईड ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, नायट्रोजनचे ऑक्साईड्स, हवेत मिळालेले कणरूप पदार्थ, धूळ, कीटनाशक आणि मिथेन हे सर्वच आपल्याला सातत्याने त्रास देत असतात आणि जर मानवी जीवनावरचा परिणाम इथे तुम्ही बघितलात तर निश्चितच वेगवेगळे फार मोठे त्रासदायक हानिकारक असे रोग व्याधी आपल्याला इथे निश्चित दिसून येतात. म्हणजे डोळ्यांचा होणारा दाह, श्वसन मार्गाचा दाह, अतिरिक्त कफ ज्याला निर्माण होतो त्यामुळे खोकला, वूफिंग कफ ज्याला म्हणता येईल अशा प्रकारचा फार मोठ्या प्रमाणावरचा खोकला, दम लागणारा खोकला हा इथे दिसून येऊ शकतो.
ऑक्सिजनच्या धारण क्षमतेत होणारी घट ही जास्त प्रदूषित क्षेत्रांमध्ये ही निश्चित दिसून येते आणि खूप वाईट पद्धतीच्या सिलिकॉसिस व्याधीसारख्या रोगाच्या ज्याला म्हणता येईल की रोगांचं आपल्याला अस्तित्व या प्रदूषित प्रदेशांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर दिसत असतं. निव्वळ शरीरावर नाही तर मनावर सुद्धा हे प्रदूषण सतत सातत्याने आपल्या प्रयत्न करून किंवा त्याचा इम्पॅक्ट, त्याचा आपल्याला प्रादुर्भाव, परिणाम हा तिथे दिसून येऊ शकतो. म्हणजे मनोदौर्बल्यासारखा हा भाग ज्याची आपल्याला कल्पनाही येणार नाही की आपल्याला प्रदूषणामुळे मानसिकरित्या आपण खचून जाऊ शकतो, एन्झायटी निर्माण होते, डिप्रेशन निर्माण होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी या प्रदूषणामुळे सुद्धा होत असतात. हे अचंबित करणारं सत्य हे आपल्याला माहिती असलंच पाहिजे. जर आपण पुढे जायचं ठरवलं तर तुम्ही बघू शकता इथे की हवेच्या गुणवत्तेचा जो निर्देशांक आहे, म्हणजेच आपल्याला विशिष्ट प्रकारची हवा किती प्रदूषित झालेली आहे हे बघावं लागतं. त्याचे जे नोंद होते त्या निर्देशांकानुसार आपण हे ठरवू शकतो की ही हवा किंवा आरोग्याच्या दृष्टीने चांगली आहे की अतिशय तीव्र प्रदूषित आहे, तिथे खराब आहे, त्यामुळे तुला त्रास होईल असं शासनाने आपल्याला सांगावं हे फार मोठ्या प्रकारे आपल्याला मदत करू शकतं. जर आपण पुढे जायचं ठरलं तर त्याच्या पुढच्या भागात आपण असं बघू शकतो की आम्लवर्षा म्हणजेच ऍसिड रेन ही का निर्माण होते, त्याचे काय परिणाम होतात आणि ती कशी थांबवता येईल. तर जर इथे तुम्ही बघत असाल तर आम्लवर्षा म्हणजेच ऍसिड रेन याच्यामध्ये आपल्याला दोन चित्र हे आपण स्लाइडवर घेतलेली आहेत अभ्यासासाठी. एक आपल्या पुस्तिकेतलं आहे नेहमीप्रमाणे आणि त्याचं मराठी व्हर्जन बालभारतीतलं आपण इथे अभ्यासासाठी निश्चितच अडॅप्ट केलेलं आहे. तर इथे जेव्हा आपण बघतो आहोत तेव्हा ढगातून पडणारा जो पाऊस आहे त्यामध्ये जर आपल्याला आम्ल मिश्रित झालेलं जर सापडत असेल किंवा त्याची आम्लता, क्षारता ही फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसत असेल तर मात्र हे फार काळजीचं मोठं कारण ठरू शकतं. म्हणजेच कोळसा किंवा लाकूड किंवा खनिज तेल ही जेव्हा आपण इथे बघत असतो त्यांच्या अर्धवट अशा ज्वलनातून आपल्याला ऑक्साईड्स ही वातावरणात सातत्याने मिळत असतात, मिसळत असतात आणि जर पावसाचं पाणी जर सल्फ्युरिक आम्ल, नायट्रिक आम्ल किंवा नायट्रस आम्ल हे सगळं जर त्याच्यामध्ये असेल तर आपल्याला त्याचा प्रादुर्भाव किंवा त्याचा त्रास हा सर्वात जास्त होतो आणि याला आम्लवर्षा असं म्हटलं जातं. आता आम्लवर्षाचे जे परिणाम आहेत आपल्याला काही ठिकाणी हे फार मोठ्या प्रमाणावर दिसतात. औद्योगिक प्रदेशांमध्ये हे असतातच, परंतु काही अतिशय विशिष्ट झोन आहेत किंवा अतिशय विशिष्ट प्रदेश आहेत आफ्रिकेपासून अगदी भारतापर्यंत सगळीकडे आपल्याला असे प्रदेश दिसतात जिथे आम्लवर्षाचे प्रमाण हे जास्त आहे. आता हे आम्लवर्षाचे प्रमाण हे ह्याच्यामुळे काय होतं की मृदेची आणि पाण्याच्या साठ्यामध्ये ही पर्जन्य मिसळल्यामुळे त्याची आम्लता ही वाढत असते आणि त्यामुळे ते पाणी आपण जर पिण्यास वापरलं तर आपण म्हणजे मनुष्य प्राणीच नाही तर इतरही सजीवांना त्याची हानी किंवा त्याच्यामुळे होणारा ऱ्हास हा आपल्याला सोसावा लागतो. इमारती जर तुम्ही कार बघितल्या तर कार किंवा वाहनांची जी सायलेन्सर्स असतात त्याच्यावर तुम्हाला गंज चढलेला दिसतो जर आम्लवर्षाचं प्रमाण हे जास्त असेल. पुतळे, ऐतिहासिक वस्तू, पूल, धातूच्या मूर्ती या सगळ्यांचं क्षरण हे अटळ असतं जर आम्लवर्षाचं पूर्णपणे जर अस्तित्व तिथे जास्त असेल तर. म्हणजेच जर आपण बघितलं इथे तर आरोग्याच्या गंभीर समस्या तर आहेतच, परंतु वस्तूंचं किंवा बाकी ज्या वास्तू आहेत त्या वास्तूंचं म्हणजे वस्तूंचं तसेच वास्तूंचं क्षरण हे आपल्याला इथे बघायला मिळतं. हे अतिशय दुर्दैवी उदाहरण इथे आज आपल्याला अभ्यासावं लागतंय. तुम्हाला माहितीच असेल, तुमच्या सगळ्यांच्या अभ्यासात हे कधी ना कधीतरी आलेलंच असेल, परंतु हे एक असं उदाहरण आहे की कुठल्याही पर्यावरणाच्या अभ्यासातून हे आपल्याला टाळता येणार नाही. अतिशय दुर्दैवी आणि खूप हृदय हेलावून टाकणारे असे हे फोटोग्राफ्स जर तुम्ही इथे बघत असाल तर हे आपल्या पुस्तिकेतलेच फोटोग्राफ्स आहेत.
हे जर आपण बघायचं झालं तर अतिशय धोकादायक अशा पदार्थामुळे आणि त्या पदार्थाच्या हवेत मिसळण्यामुळे ही संपूर्ण वायू दुर्घटना ही आपल्याला सोसावी लागली. आजही त्याचे परिणाम मानवी जीवनावर दिसून येत आहेत. एका रात्रीत एका तासात फक्त एका तासात जी वायू गळती झाली त्यामुळे त्या जमिनीवर त्या प्रदेशात फक्त 2,500 लोकांची आयुष्य गेली नाहीत, 2,500 लोक मृत्यू पावले नाहीत, तर लाखो लोकांचं आयुष्य हे तिथे बदललं त्या क्षणी. त्या परिस्थितीत जर तुम्ही बघत असाल इथे तर 40 टन विषारी वायू हा हवेत मिसळला गेला एका तासाच्या त्याच्या उत्सर्जनामुळे. 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबरच्या फार पहाटेच्या म्हणजे मध्यरात्री आपल्याला इथे हे भोगावं लागलं 1984 साली भोपाळ या शहरामध्ये. खरं तर त्याच्या आधीच ही जी संस्था किंवा ही जी कंपनी होती युनियन कार्बाइड नावाची, त्यांनी 1979 मध्ये ह्या विशिष्ट रसायनाचा म्हणजे मिथाइल आयसोसायनेटचा प्रोडक्शन किंवा उत्पादन हे सुरू केलेलं होतं. आणि 1984 साली म्हणजे फक्त 5 वर्षात प्लांटच्या सुरुवातीपासून या प्रोजेक्टच्या किंवा या पूर्ण प्रकल्पाच्या सुरुवातीपासून फक्त 5 वर्षात हा एवढा मोठा गंभीर आणि अतिशय वाईट असा हा अपघात तिथे झाला. आजही तिथले लोक कित्येक आरोग्याच्या समस्यांना तोंड देत आहेत. तुम्हाला जर माहिती असेल तर इथे बघू शकता तुम्ही की डोळे, नाक, घसा, फुफ्फुसांना त्यावेळी तीव्र जळजळ झालीच, परंतु 1990च्या दशकामध्ये फार मोठ्या प्रमाणावर गर्भपाताचं प्रमाण हे वाढलेलं होतं भोपाळमध्ये. ज्या स्त्रियांना या वायूचा संसर्ग झालेला होता त्यांच्यामध्ये हे प्रमाण हे तिप्पटीने जास्त होतं नेहमीपेक्षा. तर अशा काही गोष्टी आपल्याला निश्चितच अभ्यासाव्या लागतात जेव्हा आपण या मोठ्या प्रकारच्या आपत्तींचा अभ्यास करतो. तर हे टाळण्यासाठी, या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत आणि परत अशा गोष्टी होऊ नयेत याची खात्री किंवा याची शाश्वती आपल्याला आपल्या भविष्यातल्या पिढ्यांसाठी घ्यायलाच हवी. जेव्हा आपण पुढच्या प्रकारचं प्रदूषण म्हणतो तेव्हा हवेतल्या प्रदूषणा इतकंच गंभीर हे मृदेचं प्रदूषण असतं. आता मृदा आणि माती या संसाधनाबद्दल आपण आधीच्या एका लेक्चरमध्ये किंवा आधीच्या एका भागामध्ये चर्चा केलेलीच आहे. परंतु माती तयार होण्याची किंवा मृदा तयार होण्याची, मृदा प्रक्रियेची ही जी अतिशय हळू अशी ही जी प्रक्रिया आहे त्याला भयंकर वेळ लागतो. जर आपण ती नैसर्गिकरित्या अभ्यासाची ठरवलं तर खूप वेळ घेणारी ही प्रक्रिया आहे. आणि म्हणूनच म्हणजे अनंत दशकं लागतात असं आपण म्हणू शकतो की पहिल्यासारखी मृदा परत मिळवण्यासाठी किमान 3 वर्ष ते 5 वर्ष तर लागतातच, परंतु त्याची सुपीकता परत टिकवण्यासाठी किंवा त्याची संरचना आपल्याला परत मिळवण्यासाठी अनेक दशके सुद्धा लागू शकतात. आणि म्हणूनच आपण याला अपुनर्नवीकरणीय स्त्रोत असं म्हणतो. म्हणजेच आपल्याला एकदा वापरलेली माती त्याच स्वरूपात परत मिळत नाही. आणि म्हणून आपल्याला इथे त्याचा अभ्यास आणि त्याच्यावरच्या होणाऱ्या प्रदूषणाचं कारण आणि त्याचं नियंत्रण याचा अभ्यास आपल्याला केलाच पाहिजे. आता मृदेच्या प्रदूषणाचे स्त्रोत जर आपण बघायचे झाले इथे तर आपण इथे बघू शकतो की परत एकदा कृषी कामांना थोडंसं आपल्याला जास्त त्याच्याकडे जास्त लक्ष पुरवायला पाहिजे. म्हणजे पिकांवर फवारली जाणारी रसायने किंवा खते ही जर मातीत मिसळत असतील तर त्याच्यामुळे मृदेचे प्रदूषण हे फार मोठ्या प्रमाणावर होते. डेव्हलपमेंटल वर्क म्हणजेच पुलांची बांधणी, विमानतळांची बांधणी, रेल्वेची बांधणी, तर अशा सगळ्यांमध्येही आपल्याला विकासात्मक कार्यांमध्येही मृदेचे प्रदूषण हे झालेले दिसून येते. जंगलतोड आहे त्याच्यामुळे मागच्या भागात आपण बघितलं होतं की जंगलांच्या तोडीमुळे किंवा जंगलांच्या कत्तलीमुळे तिथे जर झाडांचं वनस्पतींचं आवरण नष्ट झालं तर ह्युमस नष्ट पावतं आणि जी मुळं झाडांची मातीला धरून ठेवतात ती जर तिथून नाहीशी झाली तर तिथे निश्चितच आपल्याला मृदेचे प्रदूषण फार मोठ्या प्रमाणावर झालेले दिसते. खाणकाम आहे, कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट आहे, या सगळ्या कारणांमुळे मृदेचे प्रदूषण हे फार मोठ्या प्रमाणावर जगभर होत असलेले
आपल्याला दिसून येते. आता जेव्हा आपण अतिरेकी सिंचन म्हणतो तेव्हा पाण्याचा साठा किंवा पाणी जमिनीत पुरवणे जास्त करून नको असताना पाणी जर घातलं गेलं शेतीला, अतिरेकी सिंचन केलं गेलं तरीही आपल्याला मृदेचे प्रदूषण हे झालेले दिसून येते. दक्षिण महाराष्ट्राच्या खास करून काही भागांमध्ये, सांगली कोल्हापूरच्या क्षेत्रामध्ये आपल्याला अशा प्रकारचं अतिरिक्त सिंचनामुळे झालेलं मृदेचं प्रदूषण हे अभ्यासता येतं. आता जर पुढे जायचं झालं तर मृदा प्रदूषणाची संकल्पना आपल्याला इथे बघता येईल. तर मृदेच्या प्रदूषणाची संकल्पना आपण बघायची झाली तर वाऱ्यामुळे, पाण्यामुळे, त्याच्या प्रवाहामुळे जर वरचावरण नष्ट पावत असेल मृदेचं तर त्यामुळे हे प्रदूषण सातत्याने होत असतं. आता एका अहवालानुसार आयुक्तच्या एका महत्वाच्या अहवालानुसार आपल्याला असं म्हणता येईल की 2050 पर्यंत जवळजवळ 50,000 प्रजाती वेगवेगळ्या प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या ह्या धोक्यात आलेल्या आहेत आणि त्या कदाचित नष्टही होतील असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आम्लता आणि क्षारता जर वाढत असेल आणि जर तिथे खनिज वेगवेगळी जमा होत असतील तर निश्चितच मृदा ही प्रदूषित होऊन सुपीकतेतही प्रचंड प्रमाणावर घट ही सातत्याने आपल्याला बघायला मिळते. आता कचरा साठवण्यासाठी जर जमीन वापरली गेली, भारतात हे वापरले जातं, निश्चितच आपल्या मोठ्या शहरांमध्ये कचरा हे लँडफिलिंग किंवा डंप यार्ड्स मध्ये साठवला जातो आणि त्यामुळे या कचऱ्याच्या अयोग्य साठवणीमुळे मृदेचे प्रदूषण किंवा भूजलाचे प्रदूषण हेही आपल्याला दिसून येतं. आता हे आपल्या पुस्तकाचा जर ट्रान्सलेटेड भाग किंवा भाषांतरित भाग आपण जर बघायचा झाला तर शहरी भागातलं प्रदूषण हे औद्योगिक कचरा, घरगुती कचरा, ग्रामीण कचरा आणि प्रकल्प कचरा यांच्यामुळे आपल्याला दिसून येतं आणि याच्या मागची काही कारण इथे आपण यात समाविष्ट केलेली आहेत. म्हणजे नगरपालिकेचे जे विविध प्रकारच्या सांडपाण्याचं किंवा कचऱ्याचं जे उत्सर्जन आहे किंवा साठवण आहे त्याच्यामुळे किंवा रुग्णालयातील वेगवेगळ्या कचरा जो आहे, जैविक कचरा असतो तिथे, त्याच्यामुळे हे मृदेचं प्रदूषण हे फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला निश्चित करता येतं. आता जर आपण औद्योगिक कचरा म्हणला तर त्यामध्येही वेगवेगळ्या पद्धतीचा कचरा आहे. घरगुती कचऱ्यामध्ये सेंद्रिय कचरा आहे, क्रॉकरी, टिनचे डबे हेही आपल्याला इथे दिसून येतात. त्याचप्रमाणे राख हा फार मोठ्या प्रमाणावर प्रदूषित करणारा घटक आपल्याला इथे बघायला मिळतो. ग्रामीण कचऱ्यामध्ये जर कीटकनाशके म्हणजे शेतीशी निगडीत आपल्याला इथे प्रदूषक अणुप्रकल्पांचा मात्र अतिशय धोकादायक कचरा इथे आपल्याला दिसून येतो. आता मृदेचे प्रदूषण जर आपण पुढे जाऊन बघायचं झालं तर नियंत्रित करण्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल हे ह्या स्लाइड मध्ये आपल्याला दिसतंय. म्हणजे रासायनिक खतांचा वापर कमी करा आणि ऑर्गॅनिक किंवा जैविक खतं किंवा हिरवळीची खतं जास्त वापरा. याच्याबद्दल आपण चर्चा पुढच्या भागामध्ये करणारच आहोत. तरी सुद्धा हा एक फार मोठा उपाय आपल्याला बघता येईल. कीटकांवर जैविक कीटकनाशक वापरा किंवा कीड नियंत्रण वापरा असं इथे निश्चितच म्हणता येईल. बायोगॅस वापरण्यासाठी आपल्या ग्रामीण भागाला जास्त प्रोत्साहित करणं इथे महत्वाचं ठरतं आणि वृक्षारोपण हे निश्चितच काय तुम्ही केलं असेल तर वृक्षारोपण हे निश्चितच आपल्याला इथे मृदेची धूप कमी करण्यासाठी उपयोगी ठरू शकतं. आता आजचा हा तिसरा जो भाग आहे वेळेच्या कमतरतेमुळे मला थोडंसं जास्त पटपट या सगळ्याबद्दल बोलावं लागलं. थोड्याशा तांत्रिक अडचणीमुळे आपण थोडं उशिरा हा भाग सुरू केला आणि त्यामुळे आपल्याला हा तिसरा जो प्रदूषणाचा भाग आहे त्याच्याकडे आता वळायला लागतंय. शेवटची 15 मिनिटं आपण ध्वनी प्रदूषणावर चर्चा करूया. ध्वनी प्रदूषण आता यातला जर मूळ भाग बघितला किंवा शब्द बघितला तर नॉइज हा शब्द आहे. नॉइज पोल्युशन, ध्वनी प्रदूषण. तर नॉइज हा शब्द लॅटिन शब्द जो आहे नॉशिया त्याच्यापासून सुरुवात झालेला आहे. नॉशिया तुम्हाला माहिती असेल तर त्याच्यामुळे अस्वस्थता येते किंवा अनावश्यक किंवा नको असलेली गोष्ट आपल्याला मळमळ होते. अशा पद्धतीने आपण इथे ध्वनी प्रदूषणाचा उल्लेख निश्चितच करू शकतो. म्हणजे अनावश्यक अतिशय अप्रिय असा आवाज की ज्याने आपल्याला कदाचित हृदयाची धडधड वाढेल किंवा अस्वस्थता वाटेल किंवा
जे ऐकून आपल्याला कानावर नक्कीच हात ठेवायची इच्छा होईल आणि नको बंद करा हा आवाज, अशा पद्धतीच्या आपल्या इमोशन्स किंवा संवेदना ह्या जागृत होतील. अशा ठिकाणी आपण ध्वनी प्रदूषण होतंय असं म्हणत असतो. तर ध्वनी प्रदूषण म्हणजे चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीचा आवाज थोडक्यात. आणि यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की याचाही फार मोठा प्रतिकूल परिणाम हा मानवाच्याच नव्हे तर प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या आणि वनस्पतींच्याही जीवनावर हा होत असतो. आता जर आपण बघितली त्याची कारणं तर शहरी भागात जर बघितलं तर मानवनिर्मित स्रोत आहेत. निश्चितच ध्वनी प्रदूषणासाठी कारणीभूत औद्योगिक क्षेत्रात आहेत, वाहनं आहेत, विमानतळ आहेत, रेल्वे स्थानक आहेत, बस स्थानक आहेत, बांधकाम आहे, मनोरंजन आहे. म्हणजे मनोरंजनासाठी फार मोठ्या प्रमाणावर गाण्यांचे आवाज जर असेल किंवा आता काही इथे नवीन नवीन पद्धतीचे फेस्टिवल्स किंवा सेलिब्रेशन्स ज्यांना म्हणता येईल अशा पद्धतीचे मनोरंजनाचे कार्यक्रम आपण जर आयोजित करत असाल तर त्यामधून होणारा त्रास हा टाळता येण्यासारखा असतो. तर निश्चित विचार करा जेव्हा तुम्ही पुढच्या वेळी अशा एखाद्या फार मोठ्या आवाज करणाऱ्या मनोरंजनाच्या किंवा मिरवणुकीच्या आयोजनामध्ये जर तुम्ही सहभागी असाल तर याचा विचार निश्चितच करा. कारण याचा सर्वात मोठा परिणाम हा लहान मुलं, गरोदर स्त्रिया, वृद्ध बालक, आजारी व्यक्ती यांना होत असतो. तर कृपा करून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ह्या प्रकारामध्ये सामील व्हाल मनोरंजनासाठी किंवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमासाठी जर फार मोठ्या प्रमाणात लाऊड स्पीकर्स किंवा आणखीन काही ढोल ताशे जर वाजवले जात असतील तर त्याच्या आवाजावर थोडंसं नियंत्रण आपल्याला निश्चितच ठेवता येईल. त्याचप्रमाणे टीव्ही, घरात असणारे टीव्ही आपले आकाराने मोठे मोठे होत चालले आणि त्याचप्रमाणे त्याचा आवाज होणाराही मोठा मोठा होत चाललाय. तर टीव्ही, रेडिओ आणि बाकीची जशी उपकरणं आहेत जसं वॉशिंग मशीन आहे, मिक्सर आहे, ग्राइंडर्स आहेत त्यामुळे सुद्धा आपल्याला हा त्रास झालेला दिसून येतो. बांधकामाच्या ठिकाणी वापरली जाणारी फार मोठी यंत्र, वाहनांचे भुंगे हेही ध्वनी प्रदूषणाला निश्चितच कारणीभूत ठरतात. आता जेव्हा आपण ध्वनी प्रदूषणाचे परिणाम म्हणतो तेव्हा आपल्याला आरोग्यावर होणारे परिणाम तर बघावे लागतातच, परंतु तुम्हाला इथे दिसून येईल की शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही माणसाचं इथे धोक्यात येत असतं. म्हणजे अतिशय आक्रमक वर्तन माणसाचं खास करून लहान मुलांचं आपल्याला बघता येतं जेव्हा आपण ध्वनी प्रदूषणाचा मानवी जीवनावरचा परिणाम हा अभ्यासत असतो. जर याच्यात थोडासा जास्त तुम्ही अभ्यास केला असेल तर काही नैसर्गिक प्रकारांनी किंवा नैसर्गिक वनस्पतींच्या लागवडीमुळे आपल्याला ध्वनी प्रदूषणाचा परिणाम कमी करता येतो आणि ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. म्हणजेच लहान मुलांचं आरोग्य हे शारीरिक तसंच मानसिक आरोग्य हे फार मोठ्या आणि सातत्याने येणाऱ्या आवाजामुळे हे निश्चित बिघडू शकतं. श्रवणशक्ती कमी होणं हा फार मोठा नको असलेला भाग हा याच्याशी जोडला गेलेला आहे. त्याचप्रमाणे जर फार मोठ्या प्रमाणात आवाज एकदम झाला, अचानक झाला, फार फार जास्त वेळ तो टिकत असेल तर उच्च रक्तदाब, तणावाचे रोग किंवा निद्रानाश हे आपल्याला अतिशय कॉमनली किंवा फार सहजरित्या आपल्याला हे खास करून शहरी वातावरणात हे बघायला मिळतं. पेन होणं किंवा वेदना होणं, व्हॉमिटिंग होणं, मळमळ होणं, उलट्या होणं आणि जठराचे रोग म्हणजे पचनाशी संबंधित असलेले रोग हे सुद्धा ध्वनी प्रदूषणामुळे दिसून येतात. म्हणजे फक्त ध्वनी प्रदूषणामुळे आपल्याला काही काळ नको असलेला आवाज सहन करावा लागतो असं नाहीये, तर हे सगळे परिणाम आपल्याला कित्येक परिणाम हे माहिती नसतात आणि म्हणून याचा आपण इथे अभ्यास करतोय. ज्या मोठ्या कारखान्यांमध्ये फार जास्त आवाज येतो त्यांना इयर प्लग्स देणं हे तर गरजेचं असतंच, पण ह्या लोकांमध्ये जर अभ्यास केला तर उदासीनता, चिडचिड किंवा डोकेदुखी किंवा त्यांना चक्कर येणं हे खूप सातत्याने दिसून येतं. आता ह्या सगळ्या भागात जर आपण बघितलं तर प्राणीही तुम्ही दिवाळीच्या वेळी किंवा न्यू इयरच्या वेळी आपल्या घरातल्या पाळीव प्राण्यांना होणारा त्रास तुम्ही अनुभवलेलाच असेल. एखादा छोटासा कुत्रा सोफ्याखाली किंवा पलंगाखाली जाऊन लपतो जेव्हा हे मोठे फटाके वाजवणं किंवा जास्त मोठे आवाज हे त्यांना तिथे सहन करावे लागतात. तर हे जर नियंत्रण करायचं असेल तर नेमकं काय करावं आपण
आपली अपेक्षा आहे. तर जसं मी आधी म्हणलं की गोंगाट करणारी साधनं तर आपल्याला बदलली पाहिजेतच, पण कंप कमी करण्यासाठी आपण कुशन किंवा घर्षण टाळण्यासाठी आपण योग्य प्रकारची क्रिसिंग ऑइल या प्रकारांनी आपण आवाजाचं नियंत्रण करू शकतो. त्याचप्रमाणे जर शक्य असेल तर रेल्वे स्थानक, बस स्थानक, विमानतळ या किंवा अतिशय मोठ्या अशा इंडस्ट्रियल झोन किंवा औद्योगिक क्षेत्राजवळ हे घर बांधणं टाळलंच पाहिजे. यामुळे आपल्या श्रवण क्षमतेवर परिणाम होत असतो. लाऊड स्पीकर्स बद्दलचे जे नियम आहेत ते कडक अतिशय आहेत आणि केलेच पाहिजेत, आणि त्याची जर अंमलबजावणी झाली नाही तर त्यासाठी शिक्षेची तरतूद आणि शिक्षेची अंमलबजावणी हे इथे अपेक्षित आहे, जर आपल्याला ध्वनी प्रदूषण नियंत्रित करायचं असेल तर. तर योग्य ध्वनिरोधक भिंती, छते आणि घर बांधून आवाज, कारखान्यांमधला आवाज किंवा मनोरंजनाच्या ठिकाणचा आवाज हा आपल्याला निश्चितच नियंत्रित करता येतो. बाहेर एखाद्या कार्यालयाच्या बाहेर तो आवाज जाऊ नये. समजा लग्नाचा असेल किंवा गाण्यांचा असेल किंवा काही सेलिब्रेशन असेल, जसे अॅन्युअल गॅदरिंग असतात, स्नेह संमेलन ज्याला म्हणता येईल, तर अशा ठिकाणचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून ज्या पद्धतीची काळजी घेतली गेली पाहिजे त्याच्याबद्दलचे नियम तर आहेतच, पण ते अजून कडक करून त्याच्याबद्दलची निश्चितच तपासणी ही वेळोवेळी केली गेली पाहिजे. कारखान्यांमधील कामगारांना इयर प्लग दिलेच पाहिजेत आणि ते वापरतात की नाही याचाही एक आढावा आपल्याला घ्यावा लागतो. जसं मी मगाशी सांगत होते की काही अतिशय नैसर्गिक असे प्रभावी उपाय आपल्याला इथे ध्वनी प्रदूषणासाठी या ते कमी करण्यासाठी आपल्याला इथे वापरता येतात, आणि त्याचमधला सगळ्यात मोठा भाग म्हणजे हरितपट्टे विकसित करणे. आता जेव्हा आपण हरितपट्टे विकसित करण्याचं म्हणतो तेव्हा विशिष्ट प्रजातींच्या वृक्षांची लागवड असा इथे अर्थ अपेक्षित आहे. तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं की वृक्ष आयुर्वेद अशी जी आपली आयुर्वेदाची एक शाखा आहे त्यामध्ये या सगळ्या वृक्षांचा अभ्यास करून हा आपल्याला उपयोग वृक्षांचा सांगितला गेलेला आहे. म्हणजेच कडुलिंब, बाभूळ, आंबा, करंज, बांबू, वड, पिंपळ, उंबर अशा सगळ्या आपल्या जवळपास सापडणाऱ्या ज्या वनस्पतीच्या प्रजाती आहेत त्यांचा वापर करून आपण ध्वनीला अवरोध किंवा ध्वनीच्या ज्या वेव्स आहेत किंवा तरंग आहेत ध्वनीचे, त्या तरंगांना आपण अवरोध निर्माण करू शकतो, आणि त्या ह्या वनस्पती जर आपल्या घराच्या आजूबाजूला असतील तर येणारा ध्वनी आणि त्यांनी होणारा त्रास हा आपण निश्चितच कमी करू शकतो. अर्थातच आवाज होऊ न देणे हे सर्वात उत्तम, परंतु ते जर अटळ असेल तर निदान अशा प्रकारच्या वनस्पतींची लागवड ही आपण निश्चित करून त्याचा वापर करू शकतो. आता या शेवटच्या स्लाइडमध्ये आपण इथे बघू शकता की ध्वनी प्रदूषणाचे नियंत्रणाचा हा जो कायदा आहे 2017 मधला तर मोठा कायदा आहे. इथे हा याच्याबद्दल तुम्ही जर बघत असाल तर यामध्ये दिवसा आणि रात्री किती आणि कुठल्या प्रकारच्या आवाजाला ही परवानगी आहे असं तुम्हाला इथे डेसिबल्स मध्ये दिसतंय. म्हणजेच औद्योगिक क्षेत्रामध्ये रात्री 10 ते पहाटे 6 फक्त 75 डेसिबल हा आवाज अपेक्षित असतो, आणि शांतता क्षेत्रांमध्ये फार तर फार 50. तर त्याचप्रमाणे दिवसा म्हणजे सकाळी 6 ते रात्री 10 जर आपण बघितलं तर ही पातळी आहे ती 70, 55, 45 आणि 40 अशा वेगवेगळ्या पद्धतीने बदलली जाते. 100 मीटरचा परिसर या सगळ्या भोवतीचा, खास करून रुग्णालय, शिक्षण संस्था आणि न्यायालय याच्या भोवतालचा 100 मीटरचा परिसर हा शांतता परिसर म्हणून जर राज्य सरकारने सूचित केलेला असेल तर त्याबद्दलचे कायदेही अतिशय कडक आहेत आणि ते सर्वांनी जरूर पाळावेत. कारण आपल्या सेलिब्रेशनमुळे किंवा आपल्या मनोरंजनामुळे, आपल्या वेगवेगळ्या धार्मिक विधींमुळे दुसऱ्या कोणाच्या तरी आयुष्यावर फार एवढ्या मोठ्या परिणाम होतोय किंवा आरोग्याला त्यांच्या त्रास होतोय याची जाणीव आपण ठेवून मग त्या आवाजाची तीव्रता कमी करणं हे फक्त आपल्याच हातात आहे. आणि मित्रांनो, मला खात्री आहे की ही सगळी सूची बघितल्यावर, ही सगळी यादी बघितल्यावर की काय काय होऊ शकतं, निव्वळ बाकीच्या त्या वृद्ध किंवा आजारी व्यक्तींनाच नाही तर आपल्यालाही किंवा आपल्या सर्वांच्या विविध वयोगटातल्या स्त्री पुरुषांना
आणि सर्व मानवजातीला त्याचप्रमाणे प्राण्यांना होणारा त्रास हा आपण सर्व मिळून निश्चितच कमी करू शकतो, नियंत्रित करू शकतो. आणि ह्या शेवटच्या स्लाइड बरोबरच आजचा आपण हा भाग इथे संपूया. तुम्ही निश्चितच याबद्दलचा विचार करा आणि प्रदूषण विरहित असं आपल्याला पर्यावरण हे शाश्वत विकासासाठी अपेक्षित आहे. आणि याची नांदी ही आपल्या घरातून, आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यातून होत असते. तर याचा विचार तुम्ही निश्चित कराल आणि मगच पुढचे पाऊल उचलाल अशी मी अपेक्षा व्यक्त करते आणि आजचा भाग इथेच थांबवते. नमस्कार.